स्थानिक चिकित्सा. फक्त पोटातून औषधे देऊन काही पूर्ण प्रकारे फरक पडू शकत नाही, तर त्या जखमेवर थेट उपचार करणे हे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी आयुर्वेदामध्ये 2 अद्भुत औषधे सांगितली आहेत. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे शतधौत घृत, म्हणजे शुद्ध गाईचे तूप तांब्याच्या भांड्यात घेऊन 100 वेळा धुवून ते विशेष मलमासारखं तयार केलं जातं आणि ते अत्यंत थंड गुणाचं असतं. शौच झाल्यानंतर गुदद्वाराच्या आतल्या बाजूला ते लावल्यास तिथली आग आणि जळजळ अगदी 5 मिनिटांमध्ये शांत होते. त्याचबरोबर जात्यादी तेल आहे, हे तेल फिशरच्या जखमांसाठी अमृत मानले गेले तर चुकीचं ठरणार नाही. यात जाईची पाने, हळद, दारू हळद, कडुनिंब यासारखी अत्यंत गुणवान अशी वनौषधी असतात, ज्या कोणत्याही जुनाट जखमेला भरून काढण्याची ताकद ठेवतात. जात्यादी तेल याचा जर का आपण पिशू ठेवत असेल किंवा बस्ती देत असेल तर यांनी 2 प्रकारची कामं होतात. तर मल ज्यावेळेस ते बाहेर येणार आहे तर तिथे त्या स्थानिक जी तेलं असतात तर त्या तेलामुळे तो मल म्हणजे जर खडा जरी निर्माण जरी झाला तरी त्या ठिकाणी घासून जाऊ शकत नाही, कारण ते तेल किंवा तो मलम त्याच्यावरती आवरण करून राहिलेला असतो आणि तो मल पुढे जाण्यासाठी हे तेल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याचबरोबर ही जी सगळी तेलं आणि जी तुपं आहेत ही पर्टिक्युलर तिथली आग कमी करण्यासाठी आणि जखम भरण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि तेलाच्या गुणधर्मामुळं तो गुदमार्ग हा जर खूप टाईट झालेला असेल तर तो सुद्धा शिथिल किंवा मृदू करण्यासाठी मदत करतात. आणि त्याच्यामुळे टॉयलेटच्या अगोदर ज्यावेळेस आपण अशा औषधांचा उपयोग करतो तर त्याने सहज पद्धतीने जास्त त्रास न होत फिशर लवकर नीट होतो.